हॅलो गाईज, मी बबन इंगळे. तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. तर चला मी आजच्या ब्लॉगला सुरुवात करतो. टमाटे घेऊन आले तार दे निंबळ अर्धे गाऊन एवढे पिक्केला आणले. अरे ते मला माहित असते का? तुला माहित असते कसे आणायचे काय आणायचे? टमाटे झाले तर बराबर आणायचे ना मग फुकट यायला लागले. एक तर आणले ते आणले. कॉमेडी केली. काय कॉमेडी केली असे बोलायचं मला, मग म्हणायचं कॉमेडी केली म्हणून. मग चांगलं बोलून घेते तू. येता येस कांदे आणायचे मग गेलतेस तर. अरे कांदे बिंदे नाही, आता तू चालली ना मार्केटला. मी आणेन म्हणे 5-6 किलो माग आणले होते तसे. मग आणू लागलं सकाळी. तुला सांगलं नाही काय झालं तर? हा मग का ध्यान नाही तुला? विसरली सगळं? काय विसरले? हा काय विसरले? अरे काय तू बोलती असं काय जोरजोऱ्या? बोलती लय राग यायला लागलाय म्हणून तुमचा. काहून? काहून? हो सांग ना, काहून यायला लागलाय राग? सांग ना. काय सांगू? सांग सांग, राग काहून यायला लागला? साडी घ्यायची मला तर. अरे काय पैसे तू देऊ एकच वाटाणा किटकिट तुला. लावते रे बाबा तू. नाही नाही नाही. तुला हो म्हणलो ना मी. कधी काय भाव वाढायला लागले त्या साडीचे मग. मग वाढू दे ना भाव. मला घेऊन द्यायची ना, वाढू दे ना मग. हा तू एवढं मला म्हणायला लागली की साडी घेऊन द्या, फक्त तू साडी नेसू नको. आव मग तू वैशाली आहे आणि मी बबन आहे. काहीच करत नाही ती मी. म्हणून तर तू डोक्यावर बसायला लागली. काहीच करत नाही. आता नाही घाला नका घालू तर मग दिवाळीचे आहेत ना. मी तर ड्रेसच घालते हमेशा. मी ड्रेसच घेतात किस्सा नाही लय आलं पण मग नम्र नाही लागत तिथं, म्हणून मग मला शिवायचे. आणि मग असे मला एकदा वस्तू आवडली घेतली तेव्हाच मला चैन वाटते जीवाला. नाही तर मग करमत नाही जवळत मी वस्तू घेतली नाही तेवढं. असंही नाही. मी ऐकलं नाही तू काय बोलली तर. कुठं ध्यान आहे तुमचं? माणूस एवढं जीव तोडू तोडू सांगायला लागलंय तर. काय जीव थोडं थोडं सांगायला लागले? जवळक मला साडी घेतली नाही तेवढं मग मला एकदा जर कोणती वस्तू आवडली नाही घेतलं तर मला करमत नाही. हा हम्म. असं म्हणायला लागली का? हा नाही तर करीन मंगलला मस्त लगे दाबीन पैसे. इमानदारीनं म्हणायला लागली द्या घेऊन द्या घेऊन. जवळ पैसे ठेवत नाही मी. मग ठेवायचे ना. तुम्हाला तसा म्हणायचा लाग नाही तर लगे वैसे ठुले काय ठुले काय हाय ना बाया म्हणतेच का नाही. हा आणि स्वतः मध्ये लगे मस्त फोन पे मध्ये पैसे ठेवते तर माझ्या फोन पे मध्ये काय नाही. त्याला अकाउंट लागते. अकाउंट लागते. हाय ना मला अकाउंट. हा मस्त म्हणलं जोड खातं काढावं आपलं दोघं तर म्हणलं पण नको नको जोड खातं म्हणे मी एकटाच बरं आहे. अरे जोड खातं काय करायचंय? काय करायचंय? माझ्या सही शिव पैसे निघत नाहीत मग. ते का मी काय सरकारी नोकरीला आहे का? सरकारी नोकरी वाल्याच काय मग कमवत नाही का तुम्ही? जोड खातं तू म्हणायला लागली ना, माझ्या सही सवय पैसे निघत नाही म्हणून म्हणायला लागलो. मग का कमवत नाही का? अरे जे माणूस गलत पैसे खर्चतय ना त्याच्यासोबत तसं असते. मी गलत पैसा 1 रुपया खर्चत नाही वैसू. समजलं का? वावर ठोक्यान दिले मग आपलं. हा मग त्याचे पैसे आणले तर मला सांगायचं ना एवढे एवढे आणले. मग तुला सांगलं तर खरी मी. हा काय सांगलं? की एवढे एवढे पैसे आणले म्हणून सांगितलंय. अरे वा, मग तुला कसं काय माहित झालं की मी पैसे आणले मी म्हणून? सांगितलं होतं हा मला. मग कसं म्हणायला लागली सांगलं नाही मला? हा काय हसता ते. अरे जिंदगीत माणसानं खुश राहावं. मी खुशच राहते. काय खुश राहते तू? तोंड वाकड करू करू बोलायला लागली मला. किती उजवा पाय ठणकतोय मा. किती दिवस झाले जायचे मग मला. तुला 10 वेळेस नाही म्हणले ना दवाखान्यात जाय म्हणून. पण तुला सवय पडेल एक. तुम्हाला सवय पडेल. मला नाही तुला. हा तुला हा कसं काय ओळखलं तू की मी असंच म्हणणार आहे म्हणून? भून भून करते का मी? हो मग तुला दवाखान्यात जाय म्हणलं तर काय जाऊन जात काऊन नाही?
तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्या संगच जात असते मी हा, दवाखान्यात. मग माझ्या संग यायचं ना, सकाळी तुला म्हणलं होतं ना संग चाल म्हणून. तुम्ही सांगता मग गुजरातीत हे अरे दुखायला पण लागलं मग मी म्हणून. तुला म्हणलं होतं ना चाल म्हणून. हा आता काऊन बोलती बंद झाली तुझी? ते नसावाले ते दवाखाने असतात ना, तिथं जाऊ आपण. अरे तिथं नाही, याचा एक्सरा पाडून घे ना, घडी घडी दुखतोय तो. मग तेच म्हणायला लागले. हा एक्सरा पाड. काय या ताई सांगत, या ताई म्हणे पायऱ्या म्हणे खाली या पायऱ्या चढू चढू त्याला कसं झालं माझं, तर म्हणे पायऱ्या चढू चढू होतोय म्हणे ताई, नसा दगत असते म्हणे मग तुमच्या काय त्याने काय केलं? पायात. त्याचं अजून दुखतंय तर घरी जातात त्या दवाखान्यात तिकडं ना, डॉक्टरनं सांगलंय म्हणे पायऱ्या नव्हते. मला तेच सांगणार आहे डॉक्टर. ते काही सांगू, दवाखान्यात चालायचं, एक्सरा पाडू आपण. एक्सरा पाडलं की माहित पडत ना कशी काय. दिसायला लागली मी? छान दिसायला लागली तू, एकदम छान. छान का? हा छान दिसायला लागली, पण झाला बकवास करते तर कस काय असं वाटते. मायके जाऊ, हा? मायके जाऊ. मग करमते का तुम्हाला आम्हाला सोडून जाऊ का, सांगा आम्ही. ती काय धमकी आहे तशी हम माहिती मायके चले जाएंगे, हम मायके चले जाएंगे. तसं नसतंय. दिवाळीला तर जाणारच आहेत ना आपण आता. हा दिवाळी जाणारच आहे ना, मग आता दिवाळी राहिलीच काय. थोड्या राहिली आता. मग काहीच नाही झालं या वर्षी. आता आमची दोघी मायलेकीची शॉपिंग. शॉपिंग आताच नसते, तुला माहित नाही का आता? तुम्हाला माहित नाही शॉपिंग मी आधीच घेऊन ठेवते सगळं. अरे मी हो फक्त ना, पण सामान- आणखीन आता 1.5 महिना राहिलाय ना, 15 दिवस राहिली तेव्हा मग करून घ्यावं जे काही शॉपिंग करायची ती. आताच नसते करत. तुला ठुमणं लावायची लय आदत आहे. ठुमणं शपथ लावायची माग आदत आहे ना, नाही. हे डोकं तू मॅड करून टाकते माणसाचा अर्ध माणूस. तुला माहिती आहे, माणूस कामावर जाते ना, तर माणसाला कामाचं टेन्शन आलं, कशाचं टेन्शन असते माणसाला कामावर. तुला माहिती आहे मला किती लोकांना जबाब देणं लागते, तुला माहिती आहे? नाही तुम्हाला माहिती आहे. हा जरा समजदारीचं काम घे ना तू. समजदारीचे काम नाही आहेत. काय समजदारीचे काम घेते यार घरात तू? पण मला मग म्हणायचं काम नाही पडलं पाहिजे. पैसे द्या मला, हे सामान आण. मनानं सामान आणायचं तुम्ही जाऊ जाऊ म्या कशाला आणायचं सामान? बरुड्यातून. म्या ती तुमची शॉपिंग म्या करायची? हा पहिल्यांदा आणत नव्हते का तुम्ही आम्हाला छोकुलन मल? अरे हो, टाइम असला तेव्हा माणूस आणते ना. तू कमालची गोष्ट आहे यार टिकल्याचे तुझी. पाकिट मस्त आणले होते तुम्ही, टिकल्याचे पाकिट. मग तेव्हा टाइम होता माझ्याजवळ म्हणून आणली होती म्या. तर मग कायम म्याच आणायचे. हो, तिकडं किती हाय भारी केला सामान बकवासची भेटतं. गोष्ट ती. तिकडं हो चांगलं सामान भेटतंय. अरे तर मग बरुड्यात. तुला जायचं आणि घेऊन यायचं ना तू. द्या मग 2000 रुपये. 2000 रुपये घे, दुसरं काय करशील? काय छोकू? डोक्यात किडी नाही पाडायची घडी 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 घडी. तुम्ही घेऊन या, तू जाय घेऊन ये. काय बोलता? हारसूला घेऊन जाय. तर बाय गाईज, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर Bye, नवीन guys. असताना सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर बाय, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.